नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ह्या साईटवर काम चालू आहे. ह्या साईटला आलो मी. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण ना कुठल्या पण वायरला माणसाने हात लावू नये, त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी ह्या साईटवर जरा तोडफोडचं काम चालू होतं आणि ते कस्टमर बोलला की पॉवर सप्लाय सगळं बंद केलेलं आपल्या इथला, काही पॉवर सप्लाय चालू नाही. पण इलेक्ट्रिशियनच्या आणि वायरमध्ये एक सवय असते की कुठल्या पण टेस्टरला ना, कुठल्या पण वायरला ना टेस्टर लावून पहिला बघायचा. तर कधी पण अशा अनोळखी कुठं वायर असेल ना, कधीच त्या वायरला टच नाही करायचं, त्याला पहिला टेस्टर लावून बघायचा. कारण की इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी कधी नाही, तुम्हाला सांगतो मी. ह्या साईडला आहे ना, ह्या साईडला बघा चांगला इथं ह्या वायर आहेत ह्या, आणि ह्या वायरमध्ये सप्लाय बघा, हा का टेस्टर लागला इथं आहे का. ते कस्टमर बोलले की पॉवर सप्लाय मी सगळा बंद केलेला आहे आणि तुम्ही बिंदाशा वायरला ह्या वायर काढून घ्या. पण इलेक्ट्रिशियन वायर म्हणजे एक सवय असते, कधी पण कुठली पण जर वायर असेल ना त्याला आम्ही टेस्ट लावून बघतो. कारण की इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी कधीच नाही. तर तुम्ही पण सुद्धा कधी जर कुठं असं वायरिंगचं काम करत असाल किंवा कुठल्या वायरला डायरेक्ट टच कधीच नाही करायचं, एक तर त्याला टेस्ट लावून बघायचा किंवा त्याचा मेन पॉवर सप्लाय पूर्ण त्या बंद करायचा, त्याच्यानंतरच वायरला हात लावायचा. तर हा असा एक आज आमच्या बाबतीत ते घडलेलं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करतो आहे. कोण जर नवीन इलेक्ट्रिशियन वायरमन इलेक्ट्रिकलचे काम करणारे असतील तर त्या लोकांनी खिशामध्ये कधी पण हमेशा टेस्टर ठेवायचा. कारण आपण टेस्टरने पहिलं चेक करायचं आणि त्यानंतरच त्या वायरला हात लावायचा. तर चला मला छोटासा एक व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ बनवला मी माहितीसाठी, जे नवीन लोक काम करतात इलेक्ट्रिशियन वायरमन. तसंच आज आम्ही ह्या साईटवर आलो आज काम करण्यासाठी. तर हे आमच्या बाबतीत हे घडलेलं एक ताजं उदाहरण आहे. तर चला आता भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.